आमचे साहेब म्हणाले की तुमचं काम होऊन जाईल. गुड. आपली गाडी आली ना की मी रोज दादाला शाळेत सोडत जाईन. आणि असावरी ही नंदिनी माझी बायको. यावेळेस जो बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे ना तो अगदी भव्य दिव्य होणार आहे ना. हो ना, प्रमुख पाहुणे म्हणून हर्षवर्धन भोसले येणार आहेत. माझ्या मनाविरुद्ध हे काहीच वागत नाहीये. मी म्हणेन त्याला हो म्हणते. सर संस्कृतची पुस्तकं आली बरं का? आली? होय. डिलिव्हरी घेताना तुला कोणी पाहिलं नाही ना? अजिबात नाही. अहो तुम्ही सांगितल्याप्रमाणे एकदम गपचूप डिलिव्हरी घेतली मी. उत्तम. आता एक काम कर. काय? ती सगळी पुस्तकं स्टाफ रूम मधल्या एखाद्या कपाटामध्ये लपवून ठेव पटकन. जी. अहो पर सर काय लपड तर होणार नाही ना? नाही म्हणजे मी फुकट लटकायचो. अहो मागच्याच वेळेला मयेकर सरांनी तंबी दिलेली आहे. काही होत नाही. हे बघ, आपण त्या गावचेच नाही असं दाखवायचं. अहो पर सर माझी पार बदनामी होते हो. बदनामीला कसला रे घाबरतोस? ते ऐकलं नाहीस का? बदनामी झाली की बदामाचा शिरा खाऊन निर्लज्जपणाची ताकद वाढवायची. आलं ध्यानात आलं. मोहिते सर, या वर्षी तुमची शाळा असंस्कृत राहणार. आई ग, डब्यात कुठली भाजी? पोपटीची उसळ आहे. आई ग, आमच्या कॉलेजमध्ये ना आमचा खूप छान ग्रुप जमला. म्हणजे मी, चित्रा, पितळेबाई, बनसोडे सर, कुलकर्णी मॅडम, ते सगळे डब्यात पोळी भाजीच आणतात. पण वाटून खाल्लं ना तेवढीच व्हरायटी होते. चित्रा आहे ना, तिला फक्त पोळी भाजी नाही चालत, तिला सगळं साग्र संगीत लागतं. म्हणजे कोशिंबीर, पापड, वरण, भात, वरती गोड सुद्धा. कमाल आहे बाबा. पण सावरे, जेवण असंच असावं. जेवणात आणि जीवनात वेगवेगळी चव नसेल ना तर रस नाही उरत. आणि संसाराचंही तसंच आहे. आई, काल सचिन आणि त्यांची बायको भेटले होते रस्त्यात. अचानकच. सुंदर आहे ना त्यांची बायको. ती शोभत होती त्यांना. पण क्षणभरही मला त्यांच्याबद्दल हेवा किंवा असूया नाही वाटली. असं वाटलं की या दोघांचा संसार अगदी सुखाचा हो. सावरे, तुझाही संसार सुखाचाच होणार आहे. फक्त तुझं सुख तुला शोधायला हवं. हो आई, माहितीये मला. आणि माझं सुख मला मिळालंय. सावरी, तुझ्या हातच्या पोळी भाजी.
चल तू डबावर, मी आवरून घेते. सावरे, देवाकडे एकच प्रार्थना आहे माझ्या वाटची सगळी सुख तुला मिळू देत. अगदी मनापासून प्रार्थना करत होतात का? आणि ती इतक्या लवकर पूर्ण होईल असं वाटलंही नव्हतं मला. तुमचा रोजचा नियम आहे ना इथे यायचा? हो, आणि तो नेहमी सहसा चुकवत नाही. मीही. तुम्ही सांगितलं नाहीत मला, तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये चीफ गेस्ट म्हणून येणार आहात ते. म्हटलं तुम्हाला सरप्राईज द्यावं. नाही आवडलं? छे छे, उलट मला आवडेलच तुम्ही आय मीन कॉलेजात आलेला. स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये. तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ नाही काढणार. तरी मला खूप भीती वाटते. म्हणजे माझ्या वागण्याचा, बोलण्याचा तुम्हाला राग आला तर? असावर मी तुमच्यावर कधीच रागावू शकत नाही. म्हणजे एकतर मी रागावेन असं तुम्ही कधी वागणार नाही याची मला खात्री आहे. आणि चुकून कुणाला राग आलाच तर तुमचा चेहरा पाहिल्यावर कुणाचाही राग चटकन पळून जाईल. बिलीव्ह मी, असे चेहरे आयुष्यात फार कमी वेळा दिसतात.
कॉलर. हाय कामिनी, बोल. कधी जायचंय? नाही गो, आज नाही फिल्म बघायला मी येऊ शकत. आय एम लिटल बिझी. नाही, अवॉइड नाही करू शकत. समटाइम लेटर. ओके, बाय. गॉड, हे ओल्ड फॅशन फर्निचर, हे इंटिरियर. तर लग्न झालं ना माझं की हे सगळं चेंज करणार आहे मी. सगळ्यात आधी हे देवघर. मला एक कळत नाही का की तशाही मंदिरात जातात. हे अख्खं मंदिर कशाला घरात आणून ठेवलंय. गॉड, डिस्गस्टिंग. प्रियांका, तुम्ही कधी आलात? ज्या घरात देवासाठी जागा नसते तिथे सुखालाही जागा मिळत नाही. देवाला तुमच्या मनात जागा मिळाली तरीही ती पुरेशी असते. आणि देव माणसाला विसरत नाही, पण माणूस मात्र देवाला विसरतो. म्हणून हा मंदिराचा प्रपंच. निदान देखल्या देवा तरी दंडवत घालाल. सॉरी काकी. असू दे. हर्षसाठी आली असेल. तो आष्टीला गेलाय मीटिंगसाठी. काय? असा कसा तो जाऊ शकतो? त्याने मला प्रॉमिस केलं होतं की तो माझ्याबरोबर बाहेर येणार आहे म्हणून. काय हर्ष ना लग्नानंतर पण असंच करणार आहे का तो? नक्की मीटिंगसाठी गेलाय की सावरीला भेटायला? हर्ष आणि असावरी. ताई, मग काय म्हणतोय तुमचा जय? हे ताई, त्याने मला त्याच्या घरी बोलवलंय आई बाबांची ओळख करून द्यायला. अंतरा, हा काय प्रकार आहे? एक मिनिट, मला असं वाटत होतं की हे तुला जे वाटत होतं ना अजूनही तसंच आहे. मग अगं काय अशी करतेस? आईने मला असं काही विचारलं असतं तर मला आश्चर्य वाटलं नसतं. पण तू पण. ताई, मी सहज चालले. ओके ओके ओके, कळेल जे काय असेल ते. तुझ्या तोंडात काही तीळ फार काळ भिजणार नाहीये. आई, अंतरा, तुला एक गमतीशीर गोष्ट सांगायची मी विसरूनच गेले. काय ग? आमच्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून कोण येणार असतील? कोण कोण? सांग ना. अगं सांग. हर्षवर्धन भोसले. हर्षवर्धन भोसले? काय सांगतेस? आणि मला ते बोललेच नाहीत. म्हणजे संध्याकाळी आमची मंदिरात भेट झाली होती. काय म्हणाले? काय नाही, माझी फिरकी घेत होते. फिरकी? आणि हर्षवर्धन भोसले? मी तर त्यांना क्वचितच हसताना बघितलंय. एवढंच. हे असं काही नाही ग, माझ्याशी बोलतात ते मोकळेपणाने. शिवाय कधी कधी होतं ना असं, सगळ्याच माणसांशी आपले सूर काही जुळत नाहीत. कधी कधी दोन अगदी विरुद्ध स्वभावाची माणसं एकमेकांच्या जवळ येतात.
एकमेकांच्या नकळत. अगदी मनापासून प्रार्थना करत होतात का? आणि ती इतक्या लवकर पूर्ण होईल असं वाटलंही नव्हतं मला. मला खूप भीती वाटते. म्हणजे माझ्या वागण्याचा बोलण्याचा तुम्हाला राग आला तर? प्रयत्न करूनही मनातलं व्यक्त करता येत नाहीये. कधी कधी काही गोष्टी समक्ष बोलताही येत नाहीत. अशा वेळी SMS केला असता. मनातलं व्यक्त करण्याचा सोपा उपाय. पण असावरीकडे मोबाईल नाही आणि भेट म्हणून द्यायचं म्हटलं तर ती तो स्वीकारणारही नाही. किती फरक आहे प्रियांका आणि आसावरीत. म्हणूनच तर मी आसावरीला नक्की काय वाटत असेल. तिला सुद्धा मनातलं व्यक्त करणं कठीण जात असेल. नाही, तिला मोबाईल घेऊन द्यायलाच हवा. पण तू इतक्या लवकर कशी आलीस? काय झालं? अगं तू हर्षला भेटायला गेली होतीस ना? मला वाटलं तू खूप आनंदात असशील. माझा आनंद त्या आसावरीने हिरावून घेतलाय. म्हणजे आधी मी हर्षच्या घरी गेले होते. काकींनी सांगितलं तो मीटिंगसाठी गेलाय आष्टीला. तेव्हाच म्हटलं त्याची मीटिंग वगैरे काही नसणार आहे. पण म्हटलं मी कायम त्याच दिशेने का विचार करते. इतका संशय घेणं बरं नाही. पण आता येताना निरंजनचा फोन आला होता. तोही गेलाय आष्टीला त्याच्या मित्राला भेटायला. आय नो दॅट. त्याने आसावरीला हर्षच्या गाडीत बघितलं. त्याचा अर्थ तो तिलाच भेटायला गेला होता. मला भेटायचं कबूल करून तो तिला भेटायला गेला. मला कळवण्याची साधी कर्टसी सुद्धा दाखवली नाही त्याने. दिस इज सिरियस. दिस इज व्हेरी सिरियस. आय नीड टू टॉक टू हिम. ही आसावरी कोण आहे? मला तिला बघायचं. रादर तिला कधी बघायची वेळच येऊ नये असं म्हण. आणि हर्ष बरोबर तर नाहीच नाही. हर्ष 4 शब्द गोड काय बोलला तर ती आणि तिच्या घरातले उंच भराऱ्या मारायला लागलेत. त्यांची पंख छाटायची वेळ आली आता. संयोगिताच्या लग्नात माझा झालेला अपमान मी विसरले नाहीये अजून. हे सगळे हिशोब
मी माझ्या मनात ठेवलेत. आणि ते मी चुकते करणार. व्याजा सकट.